राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर 40 मिनिटं चर्चा। राऊतांच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे अचानक मातोश्रीवर। दिवसभरातल्या दुसऱ्या भेटीने ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना बळ। अनिल परबांचे आरोप रामदास कदमांच्या पत्नीने फेटाळले। परबांचे आरोप खोटे, स्टोव्ह स्फोटामुळे ती दुर्घटना घडली होती। ज्योती कदमांचं स्पष्टीकरण। राज्य सरकारने 2 दिवसात नुकसानाचा अंतिम प्रस्ताव केंद्राला द्यावा, शरद पवारांची मागणी। तर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन। महाराष्ट्र सरकारने नुकसानीचा विस्तृत अहवाल पाठवावा, केंद्राकडून शेतकऱ्यांना तातडीनं मदत करू। गृहमंत्री अमित शहांचं शेतकऱ्यांना आश्वासन। काही लोक आपत्तीचं राजकारण करतायत, सरकार शेतकऱ्यांसोबत। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवरती टीका करणाऱ्यांनी आरशात बघा, फडणवीसांचा टोला। ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून वीज दरवाढीचा शॉक, सर्वसामान्यांच्या खिशावरती अतिरिक्त भार। आणि अपघात होण्यापूर्वी गौतमी पाटीलच्या कारचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। कारमध्ये दोघे असल्याचं समोर, एक जण पंपावरती उतरला। लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला आहे। या पावसामुळे मुरुडा नदी ओसंडून वाहू लागली, त्यामुळे मुरुड, वाठवडा, मुरुड, पाडोळी मार्गे धाराशिव जिल्ह्यातील कळंबच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली। जळगाव जिल्ह्यातील केळी बागायतदारांवर दुहेरी संकट ओढावलंय। एकीकडे पावसामुळे केळीचं नुकसान झालंय, तर दुसरीकडे पाण्याखाली गेलेल्या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे अनेक ठिकाणी केळीच्या झाडांची पानं लाल पिवळी पडू लागली आहेत। त्यामुळे उत्पादनामध्ये 30 ते 40% घट होण्याची भीती व्यक्त केली जाते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। आतापर्यंत जिल्ह्यात 117% जास्त पाऊस झाला। त्यामुळे कापूस, तूर आणि सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकरी हैराण आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे केळीचं पीक आडवं झालं। पाऊस थांबून 5-6 दिवस झाले, मात्र चिखल असल्यामुळे चिखलात पडलेली केळी आता सडू लागली आहे। त्यामुळे केळीच्या दरात घसरण होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे पूल वाहून गेले। पूर ओसरल्यानंतरही वाहून गेलेल्या पुलावरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। तर वाघळूज गावातील 150 कुटुंब असलेल्या खंडोबा वस्तीमधील 500 नागरिकांना या ठिकाणी अशाच पद्धतीने प्रवास करावा लागतोय आणि त्यांचा संपर्क तुटलाय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। पाटशिरपुरा परिसरामध्ये पावसानं कहर केला। दरम्यान बार्शीपुरा गावाला अजूनही पाण्याचा वेढा आहे। तब्बल 150 एकर शेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावाला सीना नदीच्या महापुराचा सर्वाधिक फटका बसला। कुलकर्णी वस्तीच्या शिवारातील ऊसाच्या पिकात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। दरम्यान आता पूर ओसरल्यानंतर ऊसाचं पीक सुकून गेलंय। इंदापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,500ची मदत जमा झाली। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। मनी ऑर्डरनं कृषी मंत्र्यांना हे पैसे परत पाठवणार असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। कोकणात शक्ती वादळ प्रत्यक्ष धडकलं नसलं तरी समुद्र किनारपट्टी भागामध्ये याचा प्रभाव दिसून येतोय। समुद्र खवळलेला असताना प्रचंड उंच लाटा उसळत आहेत। त्यामुळे किनाऱ्यालगतची गावं हाय अलर्टवर आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा जोर धरलाय। सावंतवाडी परिसरातून मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। त्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची भीती आहे। धाराशिवच्या मंगरूळ गावात पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। शेळका धानोरा शिवारात तलावाचं पाणी घुसलं। अनेक घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला, तर जनावरांनाही पुराच्या पाण्यात राहण्याची वेळ आली। पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसलेला आहे। मुसळधार पावसामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। एका शेतकऱ्याच्या 3 एकर जमिनीवरील पिकासह माती सुद्धा वाहून गेली। जळगाव जिल्ह्यासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारमय झाली आहे।
कापसाला हमी भावाऐवजी मातीमोल दर मिळतोय. अतिवृष्टीमुळे कापसात 30 ते 40% आर्द्रता आहे, त्यामुळे कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आहेत, तर त्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करावी. राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची घोषणा करून राज्याचे कैवारी असल्याचं सिद्ध करा, असं आव्हान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलं. हमी भावाची घोषणा ही पुढच्या वर्षासाठी केली आहे. या वर्षीची घोषणा करू शकले नाही. घोषणा करायची असती तर दिल्लीवरूनही करता आली असती, अशा शब्दात बच्चू कडूंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. इन्स्टावर आंदेकर टोळीचं समर्थन करत रील आणि स्टेटस ठेवणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी समर्थकांवर कारवाई केली. मालेगाव राडा प्रकरणामध्ये पोलिसांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षासह 12 जणांवर गुन्हा दाखल केला. मालेगावात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये काल हाणामारी झाली होती. या मारहाणीच्या घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले. बुलढाणा जिल्ह्यातील बाबनबीर गावात नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण शांततेचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना ताब्यात घेतलंय, तर पोलिसांकडून अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गौतमी पाटीलच्या कार अपघातापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या कारमध्ये 2 जण होते. एक जण पेट्रोल पंपाजवळ उतरला होता, त्यानंतर कार पुढे गेली आणि अपघात झाला. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार कायमच आग्रही आहे, त्यामुळे सरकारनं डिटेल अहवाल पाठवल्यानंतर केंद्राकडून तातडीची मदत देऊ, अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहांनी दिली. अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. जवळपास 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालंय. तर यापूर्वीही झालेल्या नुकसानीची तातडीनं मदत देण्यात आली आणि शेतकऱ्यांना केंद्राकडून वेळोवेळी भरीव मदत देण्यात आली आहे, असं वक्तव्य अमित शहांनी केलं. लोणीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गृहमंत्री अमित शहांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मराठमोळा फेटा आणि शाल घालून त्यांचा सत्कार केला. यावेळी लाकडाची बैलगाडीची प्रतिकृतीही त्यांना भेट देण्यात आली. गृहमंत्री अमित शहांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. शहांच्या हस्ते साईबाबांची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते कोपरगाव सहकारी साखर कारखान्यातील पहिल्या सीएनजी निर्मिती प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यानंतर शेतकरी सहकार मेळावा झाला. अहिल्यानगरमधील कार्यक्रमाआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुस्थानाच्या पायरीवर बसून साई नामाचा जप करताना पंकजा मुंडे दिसून आल्या. राज ठाकरेंनी उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर बैठक बोलावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी बैठक बोलावली आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत. आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना केंद्रबिंदू ठेवून काम करत असल्यानं मंत्रिपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केला. मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत तडजोड करणार नाही, असा इशारा मंत्री अशोक उईके यांनी दिला. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक झाली. या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते. यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीनं महाराणी दुर्गावती जयंती साजरी करण्यात आली. पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. आदिवासी महिलांचे सबलीकरण झालं पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार मिळावा, यासाठी महिला आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून आदिवासी विकास विभाग काम करत असल्याचं अशोक उईकेंनी स्पष्ट केलं. भंडाऱ्याच्या करडीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत ऊस बिल कपातीच्या निर्णयाला विरोध केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी राजू शेट्टींच्या नेतृत्वात ऊस बिलातील कपातीच्या निर्णयाच्या नोटीसची होळी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऊस बिलातून प्रत्येक टनामागे 15 रुपये कपातीच्या निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी करण्यात आली.
अंबड तालुक्यातील बडीगोद्री इथं निषेध आंदोलन करत पूरग्रस्तांच्या नावाखाली सरकार ऊस उत्पादकांची लूट करत असल्याचा आरोप यावेळी स्वाभिमानीनं केला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. नांदेड परभणी मार्गावरील तळणी फाटा इथं आंदोलन करत कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करण्यात आली. जळगावच्या जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक इथल्या विद्यार्थ्यांना कुंभारी तोंडापूर प्रवास करण्यासाठी बसची व्यवस्था नाहीये, त्यामुळे बस सेवा सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मराठ्यांना ओबीसी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात 10 ऑक्टोबरला नागपुरात सकल ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियमपासून होईल आणि संविधान चौकापर्यंत जवळपास 3 किलोमीटर अंतरापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. राज्य सरकारनं नुकसानग्रस्तांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलाय असं म्हणत त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि या निर्णयाचा निषेध म्हणून लातूरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये या निर्णयाची होळी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास सातोसे भागामध्ये ओंकार हत्ती धुमाकूळ घालतोय. भात शेतीसह केळी, नारळ, पोफळी बागायत्यांचं सुद्धा अतोनात नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आटपाडीची कन्या माहेरी येताना नवऱ्यानं दसऱ्याच्या दिवशी घेतलेल्या हेलिकॉप्टरनं आली. जावयानं हेलिकॉप्टर घेताच थेट सासरी येऊन हेलिकॉप्टरचं पूजन केलं. या घटनेनं सर्वत्रच चर्चांना उधाण आलंय.